जेही उदास भक्त ऐसे जाणा जेतेही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जगधन माता पिता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबा महाराज वैराग्य राग रसिक श्री संत गोरोबा काका महाराज ज्ञानेश्वरीय जगद्गुरु श्री तुकोबाराय सद्गुरु श्री रामानंद स्वामी महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून ग्रामदेवतेच्या चरणी प्रणिपात करून उपस्थित सर्व श्रोते सज्जनांच्या चरणार विनंती भक्ती भावाने वंदन करतो। या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सकल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केलेली आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवत भक्तांच्या अंतरंग लक्षणाचं प्रतिपादन करतात। विठ्ठला गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमीचं पावन औचित्य साधून सद्गुरु स्वामी रामानंद महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये प्रतिवर्षी हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो। यंदाही मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणानं पवित्र भावनेनं आपण या उत्सवात सहभागी झालेलो आहोत आणि या अखंड हरिनाम उत्सवातील 5व्या दिवसाची चिंतन सेवा समस्त ग्रामस्थांच्या सप्ताह सेवेतील समितीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण पूज्य श्री आपांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे गुरुबंधू संजय महाराजांच्या आमंत्रणावरून ही 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे उपलब्ध आहे। कीर्तन सेवेकरिता वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा करणारे सर्व वारकरी वैष्णव भाविक सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। इकडच्या डाव्या बाजूला बाल गोपाळांची उपस्थिती आहे। कीर्तनाच्या साथीला 2 सुंदर असे मृदुंगाचार्य उपस्थित आहेत। ऐकणाऱ्या भक्तिमती मातांची प्रसन्न उपस्थिती आहे। तसे पुरुष वर्गही आहेत पण ते जरा हुंदक्या पडल्यासारखे बाहेर बसले पेरल्यानंतर शेतात कशा हुंदक्या पडतात की नाही तशा हुंदक्या पडल्यासारखे तिकडे बसतात आले हे महत्वाचं आहे, काही हरकत नाही। आपल्या सगळ्यांच्या चरणावरती एकदा विनम्र भावाने वंदन करतो आणि माझ्या चिंतनाला बोलवतो। विठ्ठला विठ्ठला मागच्या वर्षी थोडस उत्सवामध्ये वरून राजांनी वरून कृपा केली म्हणून आपल्याला इकडे यावं लागलं पहा आणि माझ्याच कीर्तना दिवशी एवढा पाऊस आला चालू कीर्तन आतमध्ये न्यावं लागलं पहा। यावर्षी स्वामी महाराज असं म्हटले असतील पुन्हा व्यक्ती होण्यापेक्षा थोडस तिकडे करा पण अडचण नाही। प्रसन्न वातावरणामध्ये या ठिकाणी हरिकीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे। त्यासोबतच सद्गुरु स्वामी रामानंद महाराजांच्या चरित्राचं ही कथन या ठिकाणी होत आहे। आदरणीय आमच्या ठोंबरे महाराजांच्या मुखारविंदातून आपण ती चरित्र कथा ऐकत आहात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कीर्तन सेवा असा वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला अनुसरून असलेला हा उत्सव आहे। हा धर्म मंडप तुमचं माझं सगळ्यांचं जीवन कृतार्थ करणारा मंडप आहे पहा। हा मांडव जरी आपल्याला दिसायला छोटा वाटत असला तरी हा मांडव फार पवित्र आणि श्रेष्ठ आहे। इतर ठिकाणचे मांडव मोठे असतात पण त्या मांडवामध्ये गेल्यानंतर कधी तांडव सुरू होईल सांगता येत नाही पहा। तो मांडव मोठा असतो पण तिथे तांडव कधी होईल सांगता येत नाही। हा मंडप इतका पवित्र आहे इथं आल्यानंतर माणसाच्या जीवनातल्या सगळ्या दुःखाचं तांडव हा दूर करतो पहा। याच्याही पुढं या मांडवात एखादा पांडव जरी एखादा कौरव जरी आला की नाही तरी सुद्धा हा मांडव त्याला पांडव बनवेल इतका पवित्र हा मांडव आहे। आणि या मांडवात येण्याची रामानंद महाराजांची आपल्यावरती कृपा आहे। त्यांच्या कृपेनं आपण खेचून आणलेले सगळे भाविक मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती एकदा अंतःकरणपूर्वक वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढ्यात गायलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। महाराजांनी आजच्या अभंगातून भगवत भक्तांचं अंतरंग लक्षण आपल्या समोर प्रतिपादन केलेलं आहे। तसा अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठाचा आहे। बऱ्याच वेळेला या अभंगावर आपण कीर्तन कदाचित ऐकली असतील पण येताना थोडस संत श्रेष्ठ श्री गोरोबा काका महाराजांचं दर्शन करून आलो।
इथेही स्वामी महाराजांचा दरबार आहे म्हणून थोडं भक्त महात्म्यांच्या संबंधाने बोलावे अशी भावना झाल्यामुळे या अभंगाचं चयन केलं। अत्यंत सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबाराय भगवत भक्तांच्या लक्षणाचा विचार या अभंगातून बोलून दाखवतात। आपल्याला जीवन प्राप्त झाल्यानंतर माणसाने दोन गोष्टी जाणायचा प्रामुख्याने प्रयत्न केला पाहिजे। माणसाचं जीवन ज्याला प्राप्त झालेलं आहे अशा माणसाने दोनच गोष्टी जाणायचा प्रयत्न करावा। एक तर भगवान पंढरीनाथ परमात्म्याला जाणावं किंवा दुसरं देवाच्या लढीवाळ भक्तांना जाणावं। विठ्ठला विठ्ठला शास्त्रकार सांगतात देवाला जाणल्याशिवाय आपल्याला मृत्यूचं अतिक्रमण करता येत नाही। तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्यः विद्यते अयनाय। शास्त्रकारांची भाषा आहे देवाला जाणल्याशिवाय मनुष्य कधीही मुक्त होऊ शकत नाही। म्हणून तुकोबारांचं आपल्याला स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही पांडुरंगाशिवाय दुसरं काही जाणायचा प्रयत्न करूच नका। काही जाणो नये पांडुरंगा वारंवार हरि भक्त
जगतामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर ते हरिभक्त आहेत. पहा, हरिभक्त थोर हो मंडळी, किती मोठे पण आहे या भगवत भक्तांचं. एक काकणभर देवापेक्षा जास्त आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळे ठेवणे आशा. साधू पुरुषांच्या मोठेपणाचा जर आपण विचार करू गेलो, त्यांचं मोठेपण अत्यंत अलौकिक अद्भुत अशा प्रकारचे. म्हणून मोठेपणाचा निकष जरी आपण लावायचं ठरवलं तरी संतांचं मोठेपण अबाध येते. दुसरी गोष्ट, पांडुरंग परमात्म्याच्या अंतःकरणाच्या आवडी निवडीचा जर आपण विचार करू गेलो, देवाला त्याचे भक्त जेवढे आवडतात तेवढे या जगात कोणी आवडत नाही. पहा, पांडुरंग परमात्मा किंवा श्रीकृष्ण परमात्मा भागवतामध्ये उद्धवजीला असं बोलतो, उद्धवजी मला तुमच्यासारखे हरिभक्त जेवढे आवडतात की नाही तेवढे या जगात दुसरं कोणी आवडत नाही. कोण कोण आवडत नाही त्याची यादी दिली. पहा, न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरः न संकर्षणः न च श्रीः नैवात्माच यथा भवान्. एवढ्या लोकांची यादी देवाने दिली, सांगितले की यांच्यापेक्षा मला विलक्षण आवड आहे ती भगवत भक्तांची. आवड कोण कोण नाही ते अगोदर सांगितलं. न तथा मे प्रियतम आत्मयोनिः. आत्मयोनी शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मदेव. परमात्म्याच्या नाभी कमलापासून ज्यांचा जन्म झालेला आहे असे ब्रह्मदेव जरी असले तरी परमात्मा सांगतो की मला त्यांच्याविषयी आवड नाही. आता ब्रह्मदेव हे देवाचे चिरंजीव आहेत, पहिले सुपुत्र आहेत असा विचार आपल्याला करता येतो. माणसाला आपल्या लेकराविषयी किती प्रेम असतं. आतोनात प्रेमाची भावना त्या मनुष्याच्या अंतःकरणात, प्रत्येकाच्या अंतःकरणात आपल्या अपत्याविषयी प्रेमाची उत्कर्षाची भावना असते. बर, तुमच्या माझ्या अंतःकरणात आपल्या लेकराच्या आवडीविषयी भावना जरी असली तरी त्याची गंमत अशी आहे, आपल्याला झालेलं जे अपत्य आहे, लेकरू आहे, ते आपल्या एकट्याला झालेलं नसतं. बरोबर आहे की नाही? बाह्यच्या संबंधापासून जर ते मूल निर्माण झालेलं असेल आणि तरीही त्याच्यावर जर प्रेम असेल तर देवाला ब्रह्मदेवाचं किती प्रेम पाहिजे, कारण ते बाह्यच्या संबंधा वाचून एकट्यापासून निर्माण झाले. पहा, तरीही भगवान सांगतात मला ब्रह्मदेव आवडत नाही. न तथा मे प्रियतम आत्मयोनिः न शंकरः. पुढे सांगतात माझं स्वरूप असलेले भगवान शिवजीही मला तितके प्रिय नाही. न संकर्षणः. माझे ज्येष्ठ बंधू असलेले बलराम दादाही मला तितके आवडत नाही. न च श्रीः. माझी अनपायिनी शक्ती असलेली लक्ष्मी अर्धांगिनी तीही मला तितकी आवडत नाही. त्याच्या पुढे परमात्म्याने कहर केला. भगवान असं बोलायला लागले, उद्धवजी माझा प्राणही मला जेव्हा आवडत नाही तेवढे तुम्ही भगवत भक्त आवडता. विठ्ठला विठ्ठला. जीवानी आवडते, स्वतःच्या प्राणापेक्षा परमात्म्याला भक्त प्रिय आहे. आणि मग या भगवत भक्तांच्या संबंधानं प्रेमाची उत्कट भावना ज्या देवाच्या हृदयात आहे, तो देव त्यांच्या प्रेमासाठी काय करतो, काय करत नाही म्हणा, काय काय करतो, काय काय करावं त्यांनी भगवत भक्तासाठी, नाही का? पांडुरंग परमात्म्यांनी आपल्या निज भक्ताची पूजा करावी एवढं परमात्मा त्यांना श्रेष्ठ मानतो. पहा, जया पूजिले अरे पांडुरंगे, आपल्या हातामध्ये असलेल्या कमळाने परमात्म्याने भगवत भक्ताची पूजा करावी एवढं देवाच्या अंतःकरणात भगवत भक्ता
विषयी प्रेम आहे. देवाच्या हातात तशा 4 गोष्टी आहेत पहा, शंख चक्र गदा पद्म, या 4 गोष्टी देवाच्या हातात कायम आहेत. मग या देवाने हातात धरल्या कशा करता? नाथ महाराजांनी एका ओळीत त्याचा फार गोड खुलासा केलाय पहा. चक्रे अभिमान करी चेता, मोह ममता छेदी गदा, शंख उद्बोधी निज बोधा, निज कमळे सदा निज भक्त तुझी. एका ओळीत नाथ महाराजांनी त्या 4ही प्रकारच्या गोष्टीचा परमात्मा नेमका उपयोग कसा करतो याचं गोड चिंतन व्यक्त केलं. नाथ महाराज सांगतात, पांडुरंग परमात्मा त्याच्या हातात असलेल्या चक्राने भगवत भक्ताच्या जीवनात जर कधी अभिमान निर्माण झाला तर त्या अभिमानाची निवृत्ती करतो. चक्रे अभिमान करी चेता, हातामध्ये असलेल्या गंधकी नावाच्या गदेनं परमात्मा भक्ताच्या जीवनातल्या मोह आणि ममतेचा चकनाचूर करून टाकतो. परमात्म्याच्या हातामध्ये असलेला जो शंख आहे तो शंख भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रबोध करण्याकरता आहे. म्हणून तो ध्रुवबाळाच्या गाळाला नुसता शंख लावला होता पहा. नातरी मधुवनी ध्रुवासी केले, तैसे शकोल शंख शिवतले. नुसता परमात्म्याच्या शंखाचा स्पर्श त्या ध्रुवबाळाच्या गालाला झाला, वेदाची मती कुठली होईल असं तो ध्रुवबाळ बोलायला लागला. म्हणजे शंख कशा करताय? भगवत भक्ताच्या अंतःकरणात ज्ञानाचा उद्दीपन भाव निर्माण करण्याकरता शंख आहे. आणि कमळ कशा करता? भगवत भक्ताची पूजा करण्याकरता. निज कमळे सदा निज भक्त पूजी. ज्ञानोबा सांगतात की ज्ञानोबा का पांडुरंग परमात्म्याच्या हातातलं कमळ कशा करतात? ज्यावेळेस हे भगवत भक्त पंढरीच्या दिशेने आपल्या वारीच्या निमित्ताने जातात की नाही, त्यावेळेस देव असा विचार करतो, आता माझे गुरुबा काका येतील, जगद्गुरु तुकोबारा येतील, ज्ञानोबारा, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताई आई साहेब, एकनाथ महाराज आदी करून ही सगळी संत मंडळी पंढरपूरला येईल की नाही. मग आपल्याकडे एखादी मोठी व्यक्ती आल्यानंतर त्यांच्या स्वागताला काही पूजा द्रव्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे. काहीतरी पूजा सामग्री आपल्याकडे असली पाहिजे ना. म्हणून देवानं त्याच्या हातामध्ये कमळ धरलंय पहा. तसं हात आणि कमळ याचं जमत नाही, तरीही देवाच्या हातात कमळ आहे. विठाला विठाला जगातली प्रत्येक वस्तू ही ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे. फक्त कमळच एकमेव असं आहे जे ब्रह्मदेव निर्माण करत नाही, कारण तोच कमळातून जन्मतो. विठाला विठाला सेवा करावी. संतांचे सुख झाले या देवा, मनोमनी सेवा करी त्यांची. संतांची सेवा करतो, त्यांची पूजा करतो. या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ मोठेपण भक्तांचं आहे आणि ती भक्त कधी आपल्याला मिळवायची, मग लक्षणाचा विचार करावा लागतो बा. नेमकं भगवत भक्त म्हणतात कोणाला? भक्त कोणाला म्हणायचं? कारण भक्त म्हणविता वाटे कोण परी, भजन मुद्रा अति अवघड. हरिभक्त म्हणून घेणं एवढं जगात त्याच्यासारखं सोपं काहीच नाही. स्वतःला हरिभक्त म्हणून घेणं याच्यासारखं जगात सोपं काही नाही. आणि देवाचा खरा हरिभक्त होणं याच्यासारखं अवघड नाही. विठाला विठाला डोक्यावरती जगाचा संभार वाढला, भरपूर दाढी वाढली म्हणून कोणाला संत किंवा भक्त म्हणता येतं का? एखाद्याने अंगावरती काशाय वस्त्र म्हणजे भगवी वस्त्र परिधान केले त्याला संत भक्त म्हणता येतं का? एखादा सर्व संघ परित्याग करून एखाद्या बिळात गुहेत कुपीत कुठंतरी जाऊन राहायला लागला त्याला भगवत भक्त म्हणता येतं का? तुकोबारे सांगतात, साधुत्व हे कधीही वेशावरून ठरत नाही पहा. अंगावरती कपडे कोणते आहेत याच्यावरून भक्तत्व ठरत नाही. शास्त्रकारांनी त्याच्याकरता उदाहरण असं दिलं की कोणालाही त्याच्या वस्त्रावरून भक्त समजू नका, कारण रावण सुद्धा सीता मातेची चोरी करण्याकरता साधूच्या वेशात गेला होता. विठाला विठाला ठेवत नाही पहा. वेशम न विश्वसे प्राज्ञः वेशो दोषाय जायते रावणो भिक्षु रूपेण जहार जनकात्मजा. रावणाने सुद्धा सीता मातोश्रीची चोरी करण्याकरता जर साधूचा वेश घेतला असता तर फक्त वेशावरून साधू म्हणायचं कसं? एखाद्याच्या डोक्यावरती भरपूर जटासंभार वाढलेला आहे, त्याची दाढीच इतकी वाढली की 10 शिष्यच ठेवले कोणा पकडायला, त्या गुरु महाराजांची दाढी पकडायला, त्याला म्हणून साधू म्हणायचं का? तुकोबारे सांगतात आसोराच्या अंगावर काही कमी केस असतात का म्हणून त्याला संत म्हणायचं?
वाढवोनी जटा फिरे दाही दिशा तरी जंबुवेशा सहज स्थिती. एखादा कुठेतरी गिरीकंदरात गप्पापारी जाऊन राहायला लागला. तुकोबाराय म्हणतात उंदर काही बिळात कमी राहतात का? म्हणून कोणता उंदीर साधू झालाय? कोरोनिया भूमी मध्ये करीवास तरी उंदिरास कायवानी. म्हणजे बाह्य लक्षणात दिसणारं जे साधुत्व आहे ते कुचकामी साधुत्व आहे. म्हणजे कशाय वस्त्र धारण करणारा साधू नसतो असं समजू नका बरं. पण साधूच असतो असंही समजता येत नाही. तो लक्षणाचं जर ते लक्षण तिथं बसत असेल तरच आपल्याला त्यांना संत म्हणता येतं. पहा मग संत नेमकं म्हणायचं कोणाला, भक्त नेमकं म्हणायचं कोणाला? शास्त्रकारांचं जर आपण चिंतन करू गेलो श्रीमद भागवतासारख्या ग्रंथामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये भगवत भक्तांच्या लक्षणाचा विचार अत्यंत विस्ताराने आलेला आहे. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात भगवान उद्धवजीला 3 प्रकारच्या भक्ताचं चिंतन सांगतात. एक प्राकृत भक्त आहे, दुसरा मध्यम भक्त आहे आणि तिसरा उत्तम भक्त आहे. पहा असे देवाने भक्ताचे 3 प्रकार केले. एक तिसऱ्या क्रमांकाचा म्हणजे प्राकृत भक्त आहे. पहा प्राकृत भक्त कोण आहे? जो परमात्म्याचं अस्तित्व फक्त मूर्तीमध्ये मानतो आणि मंदिराच्या बाहेर जगात ज्याला कुठेही परमात्म्याची प्रतीती येत नाही, फक्त मूर्तीमध्येच देव मानणारा तो तिसऱ्या नंबरचा आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवंताच्या मुखातली भाषा आहे. फक्त अर्च विग्रहाच्या ठिकाणी परमात्म्याचं जो अस्तित्व मानतो, प्रतिमेच्या ठिकाणी देव मानतो, दुसरीकडे त्याला देव दिसत नाही, तो प्राकृत भक्त आहे. याच्या पुढचा दुसऱ्या पायरीवरचा जरा श्रेष्ठ आहे. पहा त्याला मध्यम भक्त म्हणतात. काही विशिष्ट स्थानामध्ये तो परमात्म्याला मानतो, प्रतिमेमध्ये त्याला देव दिसतो, त्या परमात्म्याच्या अधीन असलेल्या भगवत भक्तात देव दिसतो. इतरही काही ठिकाणी परमात्म्याची अनुभूती आलेला तो साधक त्या देवाच्या अनुभूतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आपल्या क्रिया करत राहतो. ईश्वरे तत् अधीनेषु बालिशेषु दिशत्सु च प्रेम मैत्री कृपा उपेक्षा यत् करोति समध्यमः. हा मध्यम भक्त आहे. म्हणजे काही विशिष्ट ठिकाणी परमात्म्याचं अस्तित्व ज्याला मान्य आहे, अनुभूतीला आलेले तो मध्यम भक्त आहे. आणि तिसरा भक्त सांगितला सर्वश्रेष्ठ, जो भगवंताच्या स्वरूपात सगळ्या जगाला पाहतो आणि जो सगळ्या जगात भगवंताला पाहतो उत्तम भक्त आहे. विठ्ठला विठ्ठला. जो मला सगळ्यात पाहतो आणि माझ्याच सगळ्यांना पाहतो तो उत्तम भक्त आहे. असे भागवताने भक्ताचे केलेले 3 प्रकार. थोडं भगवद्गीतेचा विचार करा. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये परमात्म्याने भक्तांचे 4 प्रकार केले. पहा चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृती भोजन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे परमात्म्याने सांगितलेले गीतेतले 4 प्रकार आहेत. पहा एक भक्त आहे त्याला अर्थ म्हणतात, दुसरा भक्त आहे त्याला अर्थार्थी म्हणतात. पाठ्यक्रम जरी आपल्याला जिज्ञासू 2 नंबरला दिसला तरी अर्थक्रमात जिज्ञासू पुढे ठेवावा लागतो.
अर्थार्थी अगोदर घ्यावा लागतो पहा. पहिला आहे अर्थ. अर्थ शब्दाचा अर्थ होतो आपल्या जीवनामध्ये काहीतरी संकट प्राप्त झालेलं आहे आणि मग त्या संकटाचा परिहार देवाच्या कृपेने झाला पाहिजे. जीवनातलं दुःख देवानं घालवलं पाहिजे याच्या करता परमात्म्याच्या भजनाला जो लागतो की नाही त्याला अर्थभक्त म्हणतात. या अर्थभक्ताचं उदाहरण पाहायचं झालं तर आपल्याला दोघं जण घेता येतील. एक द्रौपदी घेता येईल आणि दुसरा गजेंद्र घेता येईल पहा. जीवनामध्ये प्राप्त झालेल्या संकटाचा परिहार परमात्मा कृपेने झाला पाहिजे याच्या करता भजन करणारा भक्त त्याला अर्थभक्त म्हणा. दुसरा भक्त आहे अर्थार्थी. देवाची सेवा केल्यानंतर ज्याला कशाची तरी अपेक्षा आहे पहा. अर्थ तो आरतीची निव्याजे जिज्ञासु तो जाना वया लागी भजे तिजे तेने इच्छिजे अर्थ सिद्धी. परमात्म्याची सेवा केल्यानंतर माझा भौतिक उत्कर्ष झाला पाहिजे. भौतिक जीवनातली समृद्धी, अभ्युदय, प्रगती, सगळं ऐश्वर्य मला देवाच्या कृपेने मिळालं पाहिजे याच्या करता भक्ती करणारा जो आहे त्याला काय म्हणतात अर्थार्थी. सध्याच्या काळात थोडस भगवान शिवजींचं भाग्य उदयाला आलेलं आहे पहा. जुन्या काळामध्ये जी शंकराची मंदिरं जाळ्या जळमट खात पडलेली होती तिथं कुणी दिवा लावायला तयार नव्हतं. आता बरेचसे दिवे तिथं गर्दी करतात आहे की नाही का. एक लोटा जल सारी समस्या का हल म्हणलं की लोटाच्या लोट आहे पहा. ती महादेवाची पिंड शेवळायला लागली तिथं घसरून पडायची शक्यता आहे का. कोणीतरी एखादा कथाकार येऊन आपल्याला सांगतो की भगवान शिवजींची उपासना केली की संसारातली फलं मिळतात. मिळत नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण तेवढाच हेतू डोळ्यासमोर ठेवून जर आपण देवाच्या सेवेत प्रवृत्त झालो तर तो 2 नंबरचा होते. 2 नंबरचा म्हणजे अर्थार्थी. 2 नंबरचा म्हणजे त्या 2 नंबरचा तिकडे जाऊ नका, अर्थार्थी म्हणा त्याला. हा दुसऱ्या क्रमांकाचा भक्त. तिसरा आहे त्याला जिज्ञासू म्हणतात पहा. अर्थार्थीची 2 प्रकार आपल्याला उदाहरण सांगता येतील. एक आहे भक्त श्रेष्ठ ध्रुवपाल आणि दुसरे आहे सुदामदेव. आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा घेऊन वनात तपश्चर्या करता गेलेले ध्रुवपाल. तो वना आला याची लागी जे बैसावे पित याचे ओसंगी पितो चंद्र सूर्यादिका परिस जगेश लागी केला. काहीतरी इच्छा आहे म्हणून देवाकडे जाणारा भक्त तो अर्थार्थी आहे. त्याच्या पुढचा आहे जिज्ञासू. परमात्म्याच्या संबंधातलं ज्ञान मला झालं पाहिजे. देव कसा आहे आणि केवढा आहे ते मला कळलं पाहिजे. या भावनेनं भक्ती साधने जो प्रवृत्त होतो तो जिज्ञासू भक्त आहे. हेही दोघे जण घेता येतात. एक आपल्याला अर्जुन जिज्ञासू म्हणून घेता येतो आणि दुसरे उद्धवजी आपल्याला जिज्ञासू म्हणून घेता येतात. हे काय आहे जिज्ञासू भक्ताचे प्रकार. आणि चौथा भक्त आहे ज्ञानी भक्तांचा, ज्यांनी परमात्म्याला अपरोक्षत्वाने जाणलेलं आहे. देवात आणि माझ्यात कोणताही भेद नाही, मी स्वरूपानं देव आहे असं ज्ञान ज्यांना अनुभवाने झालेलं आहे तो वर्ग आहे ज्ञानी भक्तांचा. आता हे ज्ञानी भक्त कोण? विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबराय महाराजांपर्यंत सगळे ज्ञानी भक्त. विठ्ठला विठ्ठला तपासले. भगवद्गीतेचा 12वा अध्याय सगळा भक्तीच्या संबंधाचा विचार व्यक्त करण्याकरता त्याला भक्ती योग म्हटलं पहा. आणि मग ती भक्ती सांगत असताना त्रिपुटीनं त्या भक्तीचा विचार परमात्म्याने बोलून दाखवला. ज्या परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन भक्ती करायची तो देव कसा याचंही वर्णन केलं. यत् अक्षरम निर्देशम अव्यक्तम परिउपासते. इथं ज्याचं भजन आपल्याला करायचं त्याचं स्वरूप सांगितलं. बरं, भजन करायची साधना कशी करायची त्याचाही विचार बोलून दाखवला. हेतु सर्वानी कर्मानी मयि संन्यस्य किंवा तेषामहं समुद्धरता. ही भजनाची साधना आहे. आणि असं भजन करणारा भगवत भक्त असतो कसा? भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून पुढे सगळा अध्याय संपेपर्यंत भक्ताची लक्षणे आहेत पहा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी. सगळं पाहून घ्या, सगळं सांगायला वेळ नाही. अगदी अध्यायाच्या शेवटपर्यंत भगवत भक्ताची लक्षणं आलेली आहेत. पण नेमकं भगवत भक्ताचं लक्षण काय आहे? भागवतात गीतेत भगवत भक्तांची लक्षणं जरी आलेली असली तरी सूत्र रूपाने भगवत भक्तांचा जर आपल्याला विचार करायचा झाला जगद्गुरु तुकोबरायांना आपल्याला शरण जावं लागतं. मग काही साधकांनी महाराजांच्या चरणाचा आश्रय केला. देहू क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुकोबरायांच्या त्यांनी चरणावर मस्तक टेकवलं. आपल्या अंतःकरणातला प्रश्न विनम्र भावनेनं तुकोबरायांच्या समोर ठेवला. महाराज कृपा करून आम्हाला भगवत भक्तांचा परिचय करून द्या. आणि मग त्या साधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुकोबराय प्रारंभ करतात. पहिले
जाणून घ्या. जाणून म्हणण्यामधून तुकोबारांची अशी इच्छा आहे की आपण भगवत भक्तांना जाणून घेतलं पाहिजे. कसे असतात? जे देही गुणास महाराजांनी भगवत भक्तांच्या लक्षणाचा विचार करायला प्रारंभ केला. आपण जगतामध्ये भगवत भक्तांचा विचार जर करू गेलो तर आपल्या सामान्य दृष्टीला भगवत भक्ताची निवड आपल्याला करता येत नाही. बऱ्याचशा गोष्टी जगात दिसायला सारख्या असतात पण त्याच्यात असायला वेगळे पण असतं पहा. एकाच घरात जन्मलेले जरी 4-5 जण असले की नाही तरी प्रत्येकाचं मूल्य आणि त्याचा दर्जा वेगळा असतो पहा. एकाच घरात 5 जण तरी जन्माला आले, सगळ्यांचं कुळ एकच असलं तरी प्रत्येकाचा दर्जा समाजातला वेगळा असतो. त्याला शास्त्रकारांनी उदाहरण दिले पहा. नवनीतम व्रतम दुग्धम दधिम तक्रंच पंचमम सर्वमेकम कुलाजाता मूल्यम सर्वस्य वैकृत. शास्त्रकार सांगतात लोणी, तूप, दूध, दही आणि ताक या सगळ्यांचं खानदान एकच आहे की नाही? सगळ्यांचं खानदान एकच आहे पण सगळ्याची किंमत सारखी आहे का? आपल्याला ज्या भावाने बाजारातून ताक विकत आणता येतं त्याच भावाने आपल्याला लोणी आणता येतं का? ताक सगळ्या गल्लीला फुकट वाटलं जातं आणि लोणी घरातल्या लेकरांना सुद्धा देत नाहीत पहा. जुन्या माता मावल्या असं म्हणायच्या लोणी खाल्लं की विषा येत नाही. कुठलं शास्त्रीय देव झाले पण देत नव्हते घरात बनवायला. दाढी विषाची येत नाही म्हणायचे खाल्लं की. का? त्या मूल्यवान वस्तू ना मग ताक काय द्यायचं? पाहिजे तितकं द्यायचं का? दोघांची किंमत वेगळी आहे. दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मुले दोन्ही मागू नये. तुकोबारे सांगतात एका दह्याचं मंथन करून निघालेलं लोणी आणि त्याच्यापासूनच निघालेलं ताक दोन्हीची किंमत वेगळी आहे. आकाशाचे पोटे चंद्र तारांगणी दोन्हीशी समान लेखू नये. या नभोमंडलामध्ये चंद्रही आहे आणि चांदणी आहे. दोन्हीची किंमत सारखी आहे का? पृथ्वीच्या पोटी हिरागार पोटी दोन्हीशी संसाटी करू नये. या पृथ्वीमध्ये हिरेही आहेत, तसे गावावर हिरे भरपूर आहेत पण पृथ्वीतले खरे हिरे म्हणतो मी. या पृथ्वीत हिरेही आहेत आणि गारगोटी आहेत. दोन्हीचा भाव आपल्याला सारखा धरता येतो का? तुका म्हणे तैसे संत आणि जन त्याच्यातली एकाची आपल्याला गरज असावी त्यावेळेस लक्षण पाहावं लागतं. हे वाक्य गुरुवरे श्री महाराजांचे पहा. गुरुवरे श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातले हे वाक्य आहे. 2 गोष्टी असाव्या, लक्ष देऊन ऐका. 2 गोष्टी आहेत, दिसायला सारख्या आहेत, असायला वेगळ्या आहेत आणि त्या दोन्हीतली एकाची आपल्याला गरज आहे. त्यावेळेस त्याची परीक्षा पाहावी लागते. पितळ आणि सोनं दोन्ही दिसायला सारखं आहे की नाही? असायला सारखं आहे का? सोन्याचा काय भाव आणि पितळाचा काय भाव? महाराज आपलं पितळ टनाने आणता येईल आणि सोनं अवघड झाले. सध्याच्या काळात बोलायची गोष्ट राहिली नाही, इतका त्याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे. तसं सर्वसामान्य मनुष्य आणि संत महात्मे संत नवती जगा माणसाच्या सारखे त्यांच्यात काहीतरी निराळेपण आहे, वेगळेपण आहे. मग ते निराळेपण नेमकं आहे काय त्याचा विचार तुकोबारे करून दाखवतात. तुम्हाला ओळखायचंय. महाराज सांगतात भक्त ऐसे जाना. कसे असतात भक्त? जे देही उदास. देहाच्या संबंधाने ज्यांच्या अंतःकरणात उदासीनतेची भावना असते त्यांना भगवत भक्त असं म्हणतात पहा. देहाच्या बाबतीत ज्यांची भावना उदास आहे, जे तटस्थ आहे, देहाचा तादात्म्याचाही भाव ज्यांच्याकडे नाही आणि देहाचा द्वेषाचाही भाव ज्यांच्याकडे नाही, असे तटस्थ भावनेनं देहाच्या संबंधाने जे राहतात त्यांना भगवत भक्त असं म्हणतात. कारण जे फक्त देही उदास असं जर लक्षण केलं तर या लक्षणाची अतिव्याप्ती होण्याची शक्यता आहे पहा. काही काही माणसं जगातली देहावर उदास असताना दिसतात. एखादा प्रपंचात वैतागलेला मनुष्य समजा असला, भरपूर दुःख जो भोगणारा मनुष्य आहे, हे जीवन ज्याला नको असं वाटतं याच्यापेक्षा मेलेलं बरं अशी ज्याची भावना होते. मरण भले परी काय अवकळा ऐसी अशी भावना झालेला एखादा मनुष्य जर आत्महत्या करायला निघाला, आत्महत्या काहीतरी इंड्रेल प्यायचे, कुठेतरी जाऊन फाशी घ्यायची, काहीतरी करून त्याला देह संपवण्याची जर भावना झाली, असं म्हणता येतं का? जे देही उदास. मरायला चाललाय त्याला भगवत भक्त म्हणायचं का? म्हणता येत नाही. दुसरा एक मनुष्य काहीतरी मद्यपान करून कुठेतरी रस्त्याच्या कडेला लोळत पडलेला आहे. असो ऐसा कोठे आठवचे नाही, मी कुठं पडलेलो आहे याची त्याला भ्रांत नाही. बरं तो माणूस रोज कुठेतरी पडतो कारण त्याला माहिती आहे जगात फार परोपकारी माणसं आहेत, आपल्याला घेऊन जातात घरी. कुठेही नालीत पडला तरी त्याला लोक घरी घेऊन जातात. मग तो जिथं तिथं लोळत पडलेला माणूस आहे त्याच्याकडे पाहून म्हणता येतं का भक्त ऐशी जाणार? त्यालाही भक्त म्हणता येत नाही का? जो मरायला निघालेला मनुष्य आहे त्याच्या अंतःकरणात देहाविषयी द्वेष आहे
आणि जो मद्यपान करून पडणारा मनुष्य आहे त्याच्या अंतःकरणात देहाच्या विषयी तादात्म्य आहे. एकाला देह राहावा वाटतो आणि एकाला देह जावा वाटतो. भगवत भक्तांचं वेगळे पहा. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ राहो, पांडुरंगी दृढ राहो. समान नाही त्यांना भगवत भक्त असं म्हणतात. पहा, आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काचे दोरी सर्वतो वाहो, दोराची कडोनी देवी सदभ्यासे निरंतर. चित्तासी परम पुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जावो. विठ्ठला विठ्ठला. देहाचं तादात्म्यही नाही. अशी देह तादात्म्य विवर्जित आणि देहाच्या ठिकाणी दोष विवर्जित असलेली जी स्थिती आहे त्याला उदास असलेली स्थिती म्हणतात. आणि अशी उदास अवस्था ज्यांनी संपादन केलेली आहे, भक्त ऐशे जाना तुकोबरे सांगतात त्यांना भगवत भक्त असं म्हणा. कारण भगवत भक्तांचं देहाच्या विषयी प्रेम शिल्लक राहिलेलं नसतं. एकदा कबीरदास महाराज असे गल्लीतून रस्त्याने प्रवास करत निघाले आणि एक पिसाळलेलं कुत्र नेमकं त्यांच्या मागे लागलं. पहा, तशी बरीचशी पिसाळलेली कुत्री साधू लोकांच्या मागे लागतात, कारण त्यांचा तो स्वभाव असतो. तुका म्हणे कळ संता पिळते चांडाळ. सत्वशील मनुष्याला त्रास देण्यामध्ये काही काही लोकांचं भूषण असतं. त्याने जर त्रास नाही दिला तर मग नरक पोस पडेल ना, त्याने ते काम केलंच पाहिजे. असे उद्योग त्या माणसाने केलेच पाहिजे. मग ते पिसाळलेलं कुत्र नेमकं कबीरदास महाराजांच्या मागे लागलं आणि कबीरदास महाराजांच्या संत श्रेष्ठ कबीर महाराजांच्या त्या पायाचा लचका त्यांनी पाठीमागून तोडायला प्रारंभ केला. पायाचा लचका तोडला, त्याच्यातून थोडंसं रक्त बाहेर यायला लागलं. मांस असं ते जमिनीवरती लोंबायला लागलं आणि त्या रक्ताची चटक त्या तोंडाला लागलेलं ते कुत्र पुन्हा पुन्हा कबीर महाराजांच्या पायाला जायचं, झोंबायचं. पुन्हा त्याचं ते झोंबणं चालू. कबीरदास महाराजांचं चिंतनापुरत ते निबंध झाले, देहाकडे लक्ष नाही. कुणीतरी कबीरदास महाराजांना भानावर आणलं, सांगितलं, महाराज अहो ते कुत्र तुमच्या देहाचे इतके वेळेपासून लचके तोडतंय. कबीरदास महाराजांनी त्या कुत्र्याकडे पाहिलं. महाराज म्हणाले, कुत्ता जाने आणि चमडा जाने. हे बोलायचं सोपं महाराज, आमच्या धोत्राला एखादं हेच पडलं तर 8 दिवस करमत नाही आम्हाला. हे सांगणार आहे, आम्हाला करमत नाही धोतर जर फाटलं तर. ते कबीरदास महाराजांचे कुत्ता जाने चमडा जाने, याला काय म्हणायचं? देहाच्या विषयीचं ममत्व ज्यांचं पूर्णपणे निवृत्त झालेलं असतं त्यांना भक्त म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. जोपर्यंत मनुष्य आपल्या अंतःकरणातल्या प्रेमाचं समर्पण देवाच्या चरणावर करत नाही तोपर्यंत भक्ती होत नाही. सात्वस्मिन परम प्रेम रूपा. नारद महर्षींनी भक्तीचं व्याख्यान केलं. भक्ती म्हणजे काय? परमात्म्याच्या चरणावरती अंतःकरणातलं प्रेम निवेदित करणं. आता आपलं प्रेम जर सगळं देहावरच गुंतलेलं असेल, देवाला द्यायला शिल्लक राहणार कधी? म्हणून देहाच्या ठिकाणी गुंतलेली सगळी प्रीती काढून घ्यायची आणि तिथून काढून घेतलेलं ते प्रेम देवाच्या चरणाला अर्पण केलं की भक्ती होते. म्हणून भगवत भक्त अगोदर देहावरचं प्रेम कमी करतात. पहा, आपल्या प्रेमाचे सूत्र असे व्यवहारामध्ये इतर सगळीकडे विखुरलेले असतात. पहा, आपल्या अंतःकरणातल्या प्रेमाचा एक धागा देहाला दिलेला असतो, एक धागा देह संबंधी आला, त्याच्यानंतरचा एक धागा पुन्हा इस्टेटीला, प्रॉपर्टी, जमीन जुमला काय असेल ते प्रेमाचे धागे असे विखुरलेले असल्यामुळं ते प्रेम देवावरती देण्याकरता शिल्लक राहत नाही. म्हणून भक्ती घडत नाही. मग काय करावं लागतं? सगळ्या ठिकाणी विखुरलेले धागे एकत्र करायचे. एकत्र झालेल्या धाग्याची एक चांगली दोरी तयार करायची आणि तयार झालेली दोरी पांडुरंगाच्या चरणाला बांधून टाकायची. त्याला भक्ती म्हणतात. विठ्ठला विठ्ठला.
शिकली पाहिजे. आणि मग भक्तीमध्ये जर प्रेम अत्यंत गरजेचं आहे तर हे देहावरचं प्रेम निघलं पाहिजे. याच्याकरता ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी 2 ठिकाणी फार गोड उदाहरण दिलेत पहा. माऊली सांगतात एखाद्या दुसऱ्या माणसाचं आपल्याकडे काही ठेवायला ऐवज जर आपल्याकडे त्यांनी दिला, मोलाची वस्तू जर दुसऱ्या माणसाने सांभाळायला आपल्याकडे दिले तर आपण त्याच्याविषयी उदास असतो की त्याचं आपल्याला प्रेम असतं. तरी जो या देहावरी उदास ऐसिया परी ओखिता जैसा बिठारी बैसला आहे. आपण आता सगळे पंढरपूरला जाणारी माणसं आहोत. पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पहिलं काम चंद्रभागेचं स्नान करावं लागतं. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. आता चंद्रभागेत गेल्यानंतर स्नान करायचे ना, स्नानाला गेलेल्या माणसाच्या समोर यक्ष प्रश्न उभा राहतो, अंगातलं बनियन नेमकं द्यायचं कोणाकडे? कारण वाळवंटात सगळेच काही वारकरी नसतात. बरेच तिथं काही आलेले असतात, आपले बनियन पळवण्यामध्ये त्यांचा पुरुषार्थ असतो पा. मग त्या बनियन मध्ये पैसे आहेत, काही आपल्या मोलाच्या वस्तू आहेत, मोबाईल आहे, सगळी महत्वाची कागदपत्र द्यायचं कोणाकडं? मग आपल्या एखाद्या ओळखीच्या माणसाच्या ताब्यात तो मनुष्य आपलं बनियन देतो. त्यांना असं म्हणतो, हे बघा माझं एवढं हे बनियन स्नान करून येईपर्यंत सांभाळा. आणि मग तो स्नाना करता जातो. तो व्यक्ती स्नाना करता गेल्यानंतर ते सांभाळणारा जो मनुष्य असतो त्याच्या अंतःकरणात त्या पैशाने भरलेल्या बनियन विषयी पिशवीविषयी काय भावना असते हे त्याची त्याला परत द्यायचे तटस्थ भावना आहे. तो त्याच्याविषयी उदास असतो पा. कारण त्याला माहित आहे हा स्नान करून बाहेर आला, टॉवेल नंतर मागतो, अगोदर बनियन विचारतो आहे का गेलं म्हणून. टॉवेलचं नंतर पाहू म्हणतो, आहे की नाही. दुसऱ्याची वस्तू सांभाळायला आपल्याकडे आल्यानंतर मनुष्य जसा त्याच्याविषयी आसक्त होत नाही तसं संतांना ठाऊक आहे हा देह दुसऱ्याचा आलेला आहे पहा. पिंड हा उसळला या पंचमहाभूतापासून बनलेला हा भाग सारखा खोका आहे. आणि मग त्याची वेळ झाली की बरोबर त्याला प्रयोग परत करावा लागतो पा. जुन्या काळात असं होतं, राहील त्याचं घर कसल त्याची जमीन असा नियम होता पा. म्हणून बऱ्याच राहणाऱ्यांनी घर ढापले, काही जमीन करणाऱ्यांनी जमिनीला पुढं लावली, असं केलं की नाही. पण हा नियम व्यवहारात चालतो. देहाच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही पा. कारण याचे मालक सामान्य नाहीत, त्यांना महाभूत म्हणतात. साधी भूत नाही ती महाभूत आहे. मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के दिवसावा शीना आपुला. देह तव पाचाचे झाले. पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा देह वेळ आली की ज्याची त्याला परत करावा लागतो. मग रडून पडून देण्यापेक्षा अगोदर त्याच्यावर प्रेम कमी करणं बरं आहे की नाही. म्हणून देहाविषयी संत महात्मा उदास आहे. ज्ञानोबा सांगतात एखादी पतिव्रता माऊली समजा अत्यंत गरीब असलेली पतिव्रता आहे, 18 विश्व दारिद्र्यानं तिचं जीवन ग्रासलेलं आहे. त्या 18 विश्व दारिद्र्य आपल्याला माहिती आहे कशाला म्हणतात. 18 विश्व दारिद्र्य हा शब्द उच्चारला जातो पण त्याचा अर्थ नेमका कोणाला ठाऊक असला तर मला सांगा. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे 18 गुणिले 20 करावं लागतं पा. 18 20 360 वर्षभर दारिद्र्य असं त्याचा अर्थ आहे. त्याच्या घरची चूल कधीतरी पेटली तर पेटली त्याच्या नशिबात. असं त्या पतिव्रता माऊलीचं जीवन होतं. आणि मग तिला अत्यंत आग्रहाचं प्रेमाचं आपण आपल्या परिवारासह विवाह सोहळ्यास येण्याचे अगत्य करावे असं आग्रहाचं आमंत्रण मिळालं. जाण्याचा प्रसंग आला. बिचारी गरीब. आता गडी माणसाला पुरुष वर्गाला कसंही निघालं, चांगली स्वच्छ कपडे अंगावर असले तरी कुठेही जाता येतं पा. पण पतिव्रता माऊल्यांना सौभाग्यवती स्त्रीला असं मोकळ्या गळ्याने कुठेही जाता येत नाही. कमीत कमी सौभाग्याचे लेण अलंकार तरी तिच्या गळ्यात असावे लागतात की नाही. पण तिला असं वाटलं लग्न समारंभात जाण्याचा प्रसंग आलेला आहे, आपण गरीब आहोत, थोडस शेजारणीला मागून बघू एखादा दागिना घालायला दिला तर दिला. म्हणून ती पतिव्रता माऊली आपल्या शेजारणीकडे गेली. त्यांना म्हणायला लागली का हो तुम्हाला कुठे बाहेर जायचंय का? ते म्हणजे बाहेर कुठे जायचं नाही, आज घरातच आहे. मग एक काम करा ना म्हणे, मागच्या आत्ताच्या संक्रांतीला तुम्ही जो खेटर हार का चपला हार बनवून आणलाय त्याला नेकलेस म्हणतात पा. तो नेकलेस बनवून आणलेला लग्न कार्य होईपर्यंत घालायला देता का? लग्नाहून परत आला की तुमचं तुम्हाला काढून देते. आता त्या दोघीचं जर परस्परामध्ये प्रेम असेल समजा, दोघी सूर्योदय होण्याच्या अगोदर घरातला कचरा एकमेकीच्या दारात जर टाकत नसतील,
जर त्यांची परस्परात प्रीती असेल तर ती म्हणते घेऊन जा ना, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्हाला पाहिजे तोपर्यंत माझा दागिना घाला आणि काम झालं की परत आणून द्या. आता माझा मुद्दा पुढे, ती गरीब असलेली स्त्री आपल्या गळ्यामध्ये तो मौल्यवान दागिना घालते आणि दिवसभर लग्नाच्या मांडवात इकडं तिकडं फिरवत राहते. पा याला भेट त्याला भेट, सगळ्यांच्या गाठी भेटी, सगळीकडे आनंद उत्सव सगळं आहे, पण गळ्यातल्या अलंकाराविषयी तिला प्रेम आहे का हा प्रश्न आहे. पा प्रेम नाही, कारण तिला माहित आहे घरी गेलं की तिला काढून द्यायचे. आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाने, तैसे देह करणे उदास तयाचे. ज्ञानोबा सांगतात दुसऱ्याचं लेणं म्हणजे अलंकार जसा परत द्यावा लागतो, म्हणून ती स्त्री जशी त्या अलंकारावर प्रेम ठेवत नाही तसा हा देह आपल्याला काळाला परत द्यायचा आहे, म्हणून भगवत भक्त याच्यावर प्रेम ठेवत नाही. विठ्ठला विठ्ठला प्रामुख्याने आपल्या अंतःकरणात देहाच्या संबंधाने तीन बलिष्ठ भावना आहेत. पहा, तीन प्रकारांना आपली देहाच्या संबंधाने आसक्ती गुंतलेली आहे. पहिली आसक्ती त्याला म्हणतात पावित्र्य वासना, दुसरी आसक्ती तिला म्हणतात सौंदर्य वासना आणि तिसरी आसक्ती तिला म्हणतात बल वासना. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं माझा देह पवित्र असला पाहिजे, म्हणून आपण रोज स्नान करतो, किमान आपण तरी करतो. जे करत नसतील त्यांचं त्यांना लक्ष लाभय. पहा, आपण रोज आंघोळ करतो की नाही का, माझा देह स्वच्छ पवित्र असला पाहिजे. रोज पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेतो, साधू पुरुषाच्या चरणाचं तीर्थ घेतो. कशा करता, माझा देह पवित्र असला पाहिजे, ही वासना आहे. म्हणून दुसरी वासना आहे तिला सौंदर्य वासना म्हणतात. मी सुंदर दिसलो किंवा दिसले पाहिजे, ही प्रत्येकाची भावना आहे की नाही. म्हणून भारतासारख्या गरीब देशामध्ये अब्जावधी रुपयांचा चुराडा रोज कॉस्मेटिक्स वर केला जातो, त्याला सौंदर्य प्रसाधने म्हणतात. पहा, सुंदर दिसणारे वस्तू आहे की नाही, हे फसवेगिरीचे सगळे हे माल आहे की नाही. हा इतका महादेव महाराज, त्याच्यासाठी भारतासारखा गरीब देश रोज कितीतरी पैसे खराब करतो का, मी चांगला दिसलो पाहिजे ही भावना आहे. बरं, ती सर्वसामान्य माणसाची आहे असं काही नाही. काही काही आमचे कीर्तनकार सुद्धा फेटा बांधायच्या आधी दाढी करतात. विठ्ठला विठ्ठला मी कशाला आरशात पाऊस नको, त्या आरशालाही लाज वाटेल तुझ्याकडे पाहून. सौंदर्याची वासना माणसाला त्याच्यात गुंतवून ठेवते. आणि तिसरी वासना आहे तिला बल वासना म्हणतात. माझा देह सशक्त असला पाहिजे. फुगलेलं पोट कमी करण्याकरता माणसं जिम मध्ये जातात आणि जिम मध्ये जाऊन जिम मालकाचे खिसे पैशाने फुगवतात. विठ्ठला विठ्ठला देहाच्या संबंधात सगळं प्रेम कमी केलेलं असतं. म्हणून तुकोबराय सांगतात ज्यांच्या अंतःकरणात देहाच्या विषयी कोणतीही आसक्ती उरलेली नाही त्यांना भगवत भक्त असं म्हणा. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. देहाच्या बाबतीत ज्यांची उदास भावना आहे. आणि पुढे महाराज सांगतात ज्यांनी आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छेचा पराभव केलेला आहे, अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा ज्यांनी निवृत्त करून टाकलेल्या आहेत त्यांना भगवत भक्त असं म्हणा. गेले आशा पाश निवारुने. म्हणजे पहिल्या चरणामध्ये दोन प्रकारच्या लक्षणांचा विचार आहे. पहिलं लक्षण आहे देहाच्या ठिकाणी उदास असणं आणि दुसरं लक्षण आहे अंतःकरणामध्ये आशा नसणं. भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची आशा त्यांनी शिल्लक ठेवलेली नसते. त्याचं कारण असं, आशा म्हणजे हा दुःखाचा कारखाना आहे. पहा, आशा म्हणजे दुःखाची फॅक्टरी. ज्ञानोबा सांगतात निंदेच्या उदरातून पाप जन्माला येतं आणि आशेच्या उदरातून दुःख जन्माला येतं. विठ्ठला विठ्ठला जेवढ्या जेवढ्या आपल्या अंतःकरणात आशा जास्त तो मनुष्य तितका जास्त दुःखी आहे. पहा, म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात दुःख असण्याचं कारणच हे त्याच्या अंतःकरणात आशेचं मोहळ असतं. पहा, मोहळ म्हणजे पंढरपूर जवळच नाही, मोहळ म्हणजे मधमाशांचं पोळ आहे. पहा, कदाचित त्याच्यातल्या माशा आपल्याला मोजून सांगता येतील पण माणसाच्या हृदयातल्या आशा मोजता येणार नाही. पहा, आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा इहंते काम भोगार्थम अन्यायेना संचया. शेकडो आशेच्या पाशाने हा जीव बांधलेला आहे. पहा, अनेक प्रकारच्या आशेने त्याचं जीवन ग्रस्त झालेले. म्हणून
शकत नाही आणि देवाला जाणल्याशिवाय भक्त पदवी प्राप्त होत नाही. म्हणून जर देवाला जाणायचं असेल तर अंतःकरणातल्या आशा टाकून द्याव्या लागतात. पहा, आशाबद्ध जाना काय आशेचे बांधले तुका म्हणे जन काय नारायण ऐसा जाणे. ज्याचं जीवन आशेनं ग्रस्त झालेलं आहे परमार्थातला तो सगळ्यात अपयशी मनुष्य पहा. म्हणून भगवत भक्तांच्या लक्षणाचा विचार करत असताना परमात्म्याने मुद्दामून एक पद तिथं घातले पहा, अनपेक्ष शुचिर्दक्ष. त्या अनपेक्ष शब्दाचं व्याख्यान आपण पाहून घ्या. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा सुखासी चढावा जयाचे असणे. आशा केली की माणसाची दशा खराब होत असते आणि अपेक्षा केली की माणसाची उपेक्षा होत असते. पहा, किती मोठ्या पदावर असलेला माणूस असू द्या, अपेक्षा करून आला की त्याला तुला बोलवलं जात नाही. विठ्ठला विठ्ठला आशेची बिगुडी खरी आहे. तुकोबरे सांगतात, जर परमात्म्याचा योग साधायची इच्छा असेल, देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, अगोदर आशेला मुळासहित संपवावं लागतं. आशा मारनिया जेवण व्हावे तेव्हाच निघावे सर्वातुनी. आशा हे समूळ खणून काढावे तेव्हाची गोसावे व्हावे तेने. तुकोबरे सांगतात, आशेला मुळासहित संपून टाकावं मग गोसाई व्हावं. नाहीतर पुन्हा पंचायत होते, आहे की नाही. आशा तशीच शिल्लक राहते. त्यांचे अनुयायी पुन्हा भरपूर वाढतात आणि कालांतराने त्या गुरुला जेलमध्ये जाण्याची वेळ येते. असं होण्यापेक्षा नाही तरी सुखे असावे संसारी. तुकोबरे सांगतात, उगत फजिती करून घेऊ नका. जोपर्यंत अंतःकरणात आशा आहे तोपर्यंत कुणी साधू होत नसतो. पहा, म्हणून साधुत्वाच्या वाटेने निघालेल्या माणसाला आपल्या अंतःकरणातल्या आशा संपवाव्या लागतात आणि जो हृदयातल्या आशा संपवतो तोच खऱ्या अर्थाने भगवत भक्त आहे. विठ्ठला विठ्ठला आशेच्या पाशात गुंतत नाही. गेले आशा पाश निवारुने. भर्तृहरीने आपल्या नीती शतकामध्ये या आशेचे रूपकाच्या अलंकारातून वर्णन केलेले पहा. भर्तृहरी सांगतात की आशा नावाची एक नदी आहे. चिंतेचे दोन मोठे तट त्या नदीला आहेत. मनोरथ नावाचं पाणी त्या नदीमध्ये कायम प्रवाही होतं. तृष्णेचे छोटे छोटे तरंग त्या नदीत निर्माण होतात. समूहाचे मोठे मोठे वळसे आपल्याला बुडवण्याकरता
निर्माण होते आणि मग परमात्म्याच्या चरणापर्यंत जाण्याची ज्यांना इच्छा निर्माण झालेली असते, अगोदर त्यांना आपल्या अंतःकरणातली आशा संपवून आपलं चित्त शुद्ध करावं लागतं, तेव्हा देवाच्या जवळ जाता येतं. पहा, आशा नाम नदी मनोरथ जला तृष्णा तरंगा कुला राग ग्राहवती वितर्क वेगा धैर्य ध्वंसिनी मोहावर्त सुदुस्तराति गहना कृत्तुंग चिंता तटे तस्या पारगता विशुद्ध मनसा नंदती योगेश्वरः. ज्याचं चित्त निर्मळ झालेलं आहे, आशा रहित ज्याचं जीवन झालेलं आहे, असा देवाच्या चरणाला जाऊन प्राप्त होतो. एवढंच नाही तर देवाला सुद्धा त्याचं दास्यत्व करायची इच्छा होते. पहा, चित्ती नाही आस त्याचा ज्याच्या चित्तामध्ये आशा शिल्लक राहत नाही, संत सांगतात देव त्याचा नोकर होतो. विठ्ठला विठ्ठला. भगवत भक्ताच्या अंतःकरणातून सगळ्या आशा निवृत्त झालेल्या असतात. श्रीमद भागवतामध्ये त्या पिंगळेचं एक उपाख्यान आलेलं आहे. पहा, ज्या कर्म करण्यामध्ये जिची नित्य प्रवृत्ती आहे, शृंगार करून आपल्याकडे येणाऱ्या एखाद्या ज्या पुरुषाची ती वाट पाहत होती, त्याच्या संपर्कात गेल्यानंतर आपल्याला काही द्रव्य लाभ होण्याची शक्यता आहे अशी तिची भावना, सगळा साध शृंगार करून त्या ज्या बुद्धीचा कोणी एखादा मनुष्य आपल्याकडे येतो का अशी ती वाट पाहत बसलेली. पण काय त्या दिवशी तिच्याकडे कोणी एखादा पुरुष तिच्याकडे आला नाही, सगळा शृंगार करून बसलेली होती. अशी वेळ पुढे पुढे सरकत चालली. जशी मध्यरात्र उलटून गेली तसं तिच्या अंतःकरणातला विवेक जागा झाला आणि ती पिंगळा विचार करू लागली, काय माझं जीवन धिक्कारवाणं माझं जगणं आहे. माझ्या या हाडा मासाच्या देहाची अपेक्षा करून कुणीतरी एखाद्या ज्या पुरुषाने माझ्याकडे यावं आणि त्याच्या संपर्कात आल्यानंतर मला द्रव्यलाभ व्हावा, माझा उदरनिर्वाह व्हावा, अशी मी इथं भावना करत बसले. जेवढा वेळ मी त्या पुरुषाची वाट पाहते, तेवढा वेळ जर देवाची वाट पाहिली असती तर माझं कल्याण झालं असतं. त्या क्षणात तिच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा विस्फुलिंग निर्माण झाला. ही भारताची भूमी इतकी विचित्र आहे, इथल्या वेश्येला सुद्धा वैराग्य होऊ शकतं. पहा, तिला वैराग्य निर्माण झालं आणि त्या पिंगलेनं त्या क्षणामध्ये पुरुषाचा नाद सोडून दिला आणि परम पुरुषाच्या नादी लागली. विठ्ठला विठ्ठला. पुरुषाची अपेक्षा टाकून दिलेली ती पिंगला परमात्म्याच्या चरणाशी रत झाली. तिच्या अंतःकरणात भगवत भक्ती निर्माण झाली आणि तिचं जीवन कृतार्थ झाले. झालं कधी? आशा टाकून दिल्यानंतर. म्हणून भगवत भक्तांना माहित आहे की हा आशेचा प्रतिबंध फार मोठा आहे. ही आशा आपल्याला देवापर्यंत जाऊ देणार नाही, म्हणून त्यांनी अंतःकरणातल्या सगळ्या आशा टाकून दिलेल्या असतात. गेले आशा पाश निवारणे, ते अंतःकरणात दुसरी तिसरी कोणतीही आशा शिल्लक ठेवत नाही. तुमच्या माझ्या अंतःकरणात आशा शिल्लक असते, त्याचं कारण असं, आपल्या अंतःकरण वृत्तीला अनेक प्रकारचे विषय असतात. म्हणून असं म्हणावं लागतं, ज्याच्या आशा संपून गेलेल्या असतात त्याला मुक्त म्हणा. ज्याला एकच आशा असते भगवत प्रेमाची, भगवत सेवेची, त्याला भक्त म्हणा. आणि ज्याला अनंत आशा असतात त्याला संसारी म्हणा. विठ्ठला विठ्ठला. तरी तो शब्द आपल्याला अर्थ सांगून जातो. कोणाचं नाव असेल तर राग मानू नका बरं. आशेबद्दल बोलतोय मी. आशा शब्द उच्चारून पहा. आशा कितीही मिळालं तरी जिचं तोंड बंद होत नाही तिला आशा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. संसारात जरी आशा चालत असली, परमार्थाच्या क्षेत्रात आशेला जागा देऊन चालत नाही. म्हणून हे भगवत भक्त आपल्या सगळ्या आशा टाकून देतात. त्याचं कारण असं, त्यांच्या अंतःकरण वृत्तीचा विषय फक्त देव झालेला असतो, दुसऱ्या चरणात.
विषय त्यांचा झाला विषय हा फक्त देव आणि देवच असल्यामुळं दुसऱ्या आशा करायचं काही कारण राहत नाही. अंतःकरण वृत्ती परमात्म्याच्या चरणाला समर्पित केलेली असल्यामुळं देव सोडून ज्यांना दुसरं काहीही ठाऊक नाही. पहा विषय तो त्यांचा झाला नारायण. आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये त्यांचं ध्येय परमात्मा आहे, ज्यांचं गंतव्यस्थान परमात्मा आहे, ज्यांना मिळवायचं जाणायचं सगळं काही देव आहे, त्या भगवत भक्तांच्या जीवनात देवा व्यतिरिक्त दुसरं काही राहत नाही. मग त्या परमात्म्याच्या इच्छेनं किंवा आपल्या प्रारब्धवशानं जीवनामध्ये काही दुःखाचा प्रसंग आला तरी देवाशिवाय दुसरं काही नाही. आणि अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधाचा जो प्रेमाचा भाव निर्माण झालेला असतो, कोणत्याही कारणाने त्या प्रेमाचा विच्छेद त्यांचा कधी निर्माण होत नाही. का? अंतःकरण वृत्तीचा विषय त्यांचा देव आहे म्हणून. आता भगवत भक्तांचा विषय चाललेला असल्यामुळं थोडस देवाची लढीवाळ भक्त असलेल्या राधेच्या संबंधात एक उदाहरण आपल्या समोर
ठेवतो. राधेच्या अंतःकरणात देवाविषयी किती प्रेम होतं हे शब्दात सांगता येईल का? थोडस राधा शब्दाला उलट करा. काय अक्षर तयार होतं? धारा. जिच्या अंतःकरणातल्या प्रेम वृत्तीच्या धारा, जिच्या अंतःकरणातल्या प्रेम वृत्तीचा प्रवाह फक्त कृष्णाच्या दिशेने धावतो, तिला राधा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. परमात्मा श्रीकृष्णाचा थोडासा विरह झाला. देवाचा विरह झालेल्या अवस्थेमध्ये, संतप्त अवस्थेमध्ये असलेली राधा व्यवहारामध्ये अनुकूल आणि हव्या हव्या वाटणाऱ्या गोष्टी त्या राधेला प्रतिकूल आणि नको नको वाटायला लागल्या. याला विरह म्हणतात. पहा, एखाद्या प्रेमास्पदाचा ज्यावेळेस एखाद्या माणसाला विरह होतो की नाही, त्यावेळेस त्याला जगातलं दुसरं काही गोड लागत नसतं. याला विरह म्हणतात. एरवी चंदन अंगाला शीतलता देतो, पण तोच चंदन प्रेमास्पदाच्या विरहात अंगाला पोळायला लागतो. पहा, हे विरह काय असतो हे ज्याला होतं त्यालाच माहिती आहे. पहा, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळे, कानवल माळी वेगी भेटवागा, गरवाचे गुणगुणवा वाहे. राधेचं अंतःकरण व्यथित झालेलं, चेहऱ्यावरती चिंता आहे. लांब झालेला राधेचा चेहरा, अत्यंत निस्तेज झालेली तिची कांती त्या ललितेनं पाहिली आणि ललिता म्हणायला लागली, काय का राधे, त्या कृष्णाच्या प्रेमात एवढं कुठं हरवून जात असतात का? तुला स्वतःचं देहभान शिल्लक नाही, असं वेड्यासारखा तू व्यवहार करायला लागलीस काय? त्या कृष्णाचे नादी लागायला लागले. ती राधा म्हणली, ललिते, माझी समजूत काढण्यापेक्षा एक काम कर, माझा निरोप घेऊन जा म्हणे. माझा निरोप घेऊन त्या काळ्याकडे जा आणि त्याला एकदा सांग, त्या राधेला भेटायला ये. तुझ्या विरहामध्ये राधेला अन्न गोड लागत नाही, अत्यंत मरणप्राय अशी राधेची अवस्था झाली. एकदा तिला भेट दे ना. ती तुझी भेट घेतल्यानंतर राधा काही तुझं रूप चोरून घेत नाही. त्या राधेला एक दोन शब्द बोलला तर तुझं काही खर्च होणार नाही. जगातल्या सगळ्या भगवत भक्तांना भेटी देतो, त्यांची सेवा करतो, आणि तुला इकडेच यायला वेळ नाही तर माझा निरोप दे सांग. राधेचा निरोप घेऊन ती ललिता नावाची राधेची सखी भगवंताकडे गेली, देवाला बोलायला लागली, देवा, अरे त्या राधेला छळतो म्हणजे तुला काही दुसरं काम नाही का? तुझ्या प्रेमी भक्तांना तुझ्या विरहाचा आनंद तुला देण्यात समाधान वाटतं का? एक काम कर ना देवा, त्या राधेला भेट ना. राधेची अवस्था अत्यंत बिकट झालेली. देवा, एकदा त्या राधेला तू दर्शन दे, तिला भेटायला चल. त्या ललितेचं बोलणं थोडा वेळ राधेला देवानं ऐकून घेतलं आणि परमात्मा ललितेवरती वैतागले, बोलायला लागले, काय ग ललिते, तुला काही डोकं बिकं आहे की नाही? त्या राधेला काही अक्कल आहे की नाही? म्हणजे उठसूट कोणालाही पाठवून देवाला बोलव म्हणते. मला काही जगात एकटी राधाच आहे का? मला काही जगात दुसरी काही कामं नाहीत का? जा त्या राधेला सांग, येत नाही म्हणून सांग. असं त्या ललितेचा अवेर देवाने केला आणि परत पाठवून दिलं. ललिता राधेकडे आली आणि म्हणायला लागली, राधे, काय त्या कृष्णाच्या नादी लागली का? तो काही दिसायला चांगला आहे का? त्याच्याकडे फार गुण चांगले आहेत का? तुझ्या संबंधानं त्याच्यावर प्रेमाची भावना कशाला नादी लागली ते सांग. राधा म्हणायला लागली, हे बघ ललिते, त्या परमात्म्याने माझ्या कसाही अवेर करू दे, तो जगातला सगळ्यात कुरूप पुरुष असू दे किंवा जगातला सुंदरांचा शिरोमणी असू दे, जगातले सगळे चांगले गुण माझ्या देवाकडे असू दे किंवा एकही चांगला गुण त्या कृष्णाकडे नसू दे, देवाने माझा द्वेष करू दे किंवा तो देव करुण्याचा सागर असू दे, त्यांनी माझ्या सोबत कसाही व्यवहार केला तरी या राधेच्या अंतःकरणाला त्याच्याशिवाय दुसरा माहिती नाही. विठ्ठला विठ्ठला. त्या कृष्णाने माझ्यासोबत कसाही व्यवहार करू दे, पण माझ्या अंतःकरणाचा अधीश्वर, माझ्या देहाचा प्राणाचा मालक फक्त कृष्ण आहे. त्या कृष्णाने मला गाढ आलिंगन दिलं समजा, माझ्या शरीराचं पीठ करून टाकलं तरी हरकत नाही, मला दर्शन न देता माझ्या अंतःकरणाच्या बारीक बारीक कण्या करून टाकल्या तरीही हरकत नाही. त्या लंपट असणाऱ्या देवानं माझ्यासोबत कसाही व्यवहार करू दे, पण तो कृष्णच माझ्या प्राणाचा मालक आहे. कृष्णच आहे, कृष्णच आहे, कृष्णच आहे. विठ्ठला विठ्ठला. यथा तथा वा विदधात लंपटो मत्प्राणनाथस्तु स एव नापरः. माझ्या प्राणाचा अधीश्वर फक्त कृष्णच आहे. याला काय म्हणतात? विषय तो त्यांचा झाला नारायण. सगळ्या अंतःकरण वृत्तीचा ज्यांचा विषय देव होतो त्यांना भगवत भक्त असं म्हणतात. आणि मग ते भगवत भक्त आपल्या प्रत्येक इंद्रियांना देवाच्या सुखाचं समास्वादन करण्याची भावना प्रेरणा करतो की तुम्ही विषयाच्या सुखाचे काय नादी लागला, परमात्म्याच्या सुखाचा अनुभव घ्या. तो आपल्या वाणीला सांगतो देवाच्या नामाचं गायन कर, कानाला सांगतो परमात्म्याच्या श्रवणाचं चिंतन श्रवण कर, अंतःकरणाला सांगतो
हाताला सांगतो देवाची पूजा करण्यामध्ये काहीतरी कर, पायाला सांगतो देवाच्या तीर्थाची यात्रा करण्यामध्ये काही क्रियाकलाप करता आला तर कर. आपल्या प्रत्येक इंद्रियांना ज्यांनी देवाच्या सेवेत वळवलेलं आहे त्यांना भगवत भक्त म्हणतात. पहा, जिव्हे कीर्तय केशवम उदरिको चेतो भज श्रीधरम पाणी कुंद समर्चयाच्युत कथा श्रोत्रद्वयं तं शृणु कृष्णं लोके लोचनद्वय हरे गच्छामि हिमालयं जिग्रघ्राण मुकुंद पाद तुलसी पूर्णमादोक्षितम. तो महात्मा आपल्या प्रत्येक इंद्रियाला देवाचं सुख भोगण्याची प्रेरणा करतो. तसं तुकोबारा सुद्धा आपल्या सगळ्या इंद्रियांना आज्ञा देतात. पहा, गे गे माझे कृष्ण पदारविंदयो वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. राजा अंबरीषीचं चरित्र सांगत असताना भागवतात मोठा गोड प्रसंग आहे. बरंच घड्याळ पुढे गेले ना आपण बराच शिल्लक आहे. पहा, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुकोबारा सांगतात त्यांना भगवत भक्त म्हणा ज्यांच्या प्रत्येक इंद्रियाचा वृत्तीचा विषय देव आहे. आणि पुढे महाराज सांगतात ज्यांना देव सोडून जगातलं काहीही आवडत नाही त्यांना भगवत भक्त म्हणा. नावडे जन माता पिता. दोन चरणात चार लक्षित झाले. जे देहाविषयी उदास आहेत ते भक्त आहेत, जे पाशात्मक आशेमध्ये गुंतत नाहीत ते भक्त आहेत, ज्यांच्या अंतःकरण वृत्तीचा विषय देव आहे ते भक्त आहेत, आणि ज्यांना देव सोडून जगात काही आवडत नाही ते भक्त आहेत. काय काय आवडत नाही? नावडे जन. नावडे जन इथपर्यंत ठीक आहे. जन आवडत नाही त्याचं कारण असं माणसाचा स्वभाव थोडासा आहे मृदंगासारखा आहे. पहा, मृदंगासारखा म्हणजे ते धुमाकूनही वाजतंय शैकूनही वाजत आहे. पहा, बरं कणिक नाही लावले तर ती नुसतं कणकण करते पण गोड वाजत नाही, म्हणून त्याला त्याच्या तोंडाला तोबरा द्यावा लागतो. पहा, म्हणून एक सुभाषितकार असं म्हणतो तोंडाला तोबरा मिळाल्यानंतर माणूस गोड बोलेल आश्चर्य नाही, मृदंग सुद्धा गोड बोलतो. कोणया दिवशं लोके मुखे पिंडेन पुरिता मृदंगो मुखदे वेद करोति मधुरध्वनिः. माणसाचा स्वभाव कसा आहे, पण आपला मृदंग कसा भाग्यवान आहे. पहा, एकादशीला चपाती खायचा एकदा अधिकार आहे महाराज. एवढं काळ असून सुद्धा पुन्हा कीर्तनात पावडर लावते, ऐके नाही, कारण देवाने त्याला जवळ केलं ना. पण जगाची भूमिका ही थोडीशी दुटप्पी असल्यामुळं ऐसा हा लौकिक कदारा कवेना. तुका म्हणे आता ऐका वचन त्याजुनिया जन भक्ती करा. जन संपर्कामध्ये भगवत भक्त फार रमत नाही, म्हणून नावडे जन. पुढे सांगितलं नावडे धन. त्याचं कारण असं धनाच्या मागे मोठी अनर्थाची परंपरा आहे. अर्थ म्हणजे अर्थाला घेऊन अनर्थाला घेऊनच येतो. पहा, अर्थम अनर्थम भावय नित्यम. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात साधकाने अर्थाच्या ठिकाणी अनर्थाची भावना करावी. अर्थ अनर्था सारिका करुणी ठेविला पारिका. भागवतामध्ये 15 प्रकारच्या अनर्थाची धनाच्या मागे चर्चा आहे. पुढे सांगितलं नावडे माता पिता. आता हे जर न पटण्यासारखे. पहा, ज्याला मायबाप आवडत नाही त्याला भगवत भक्त म्हणायचं कसं? आणि मग असं असेल तर पुंडलिक राय आला कशाला पंढरपूरला? पुंडलिक राय काय करत होते? माता पित्याची सेवाच करत होते की नाही? आराधिला पुंडलिके जननी तुझोनिया जनके. पितृ सेवा पुण्य लादला निदान. माय बापाची सेवा केल्यानंतर जर देव प्राप्त पुंडलिक रायांना होत असेल, भगवान जर त्याच्या दारात उभा राहत असेल, तर मायबाप ज्याला आवडत नाही त्याला भक्त म्हणायचं कसं? हा प्रश्न आहे. याची दोन अर्थाने उत्तर देता येतात.
एक अर्थ असा आहे, जर परमार्थाला प्रतिकूल असलेले मायबाप असतील तर ते आवडत नाहीत असा अर्थ करा. जेणे नारायणी घडे अंतराय कोटा बापू माय वर्धावे ते. परमार्थाच्या मार्गावरून बाजूला करणारे मायबाप असले तर ते आवडत नाही. प्रल्हादे जन कवी विषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. त्याच्याकरता उदाहरण दिली की भरतजींनी आपल्या आईचा त्याग केला, प्रल्हादजींनी आपल्या पित्याचा त्याग केला. का? परमात्म्याच्या सुखापासून आपल्याला हे दूर ठेवायचा प्रयत्न करतात म्हणून आवडत नाहीत असा एक अर्थ करा. आणि दुसरा अर्थ असा आहे, ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी उत्कट प्रेम निर्माण होतं त्याला जगात पुन्हा कोणाविषयी प्रेम निर्माण होतं. प्रेमच शिल्लक राहत नाही. बाळ क्रीडे तुकोबऱ्यांचे फार गोड प्रमाण आहे पहा. बैसला से हरी जयाची चित्ती तया नावडती मायबापे. ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा ठाम मांडून बसतो त्याला स्वतःचे मायबापही आवडत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. एक चिमणी एकदा अशी रस्त्याने प्रवासाला निघाली आणि तिला वाटेमध्ये तुरीचा कण पडलेला दिसला. ती विचार करू लागली, बरं झालं आज लेकरांना उपाशी झोपायची वेळ होती, आता घरी गेल्यानंतर याचा भात घालता येईल, लेकरांना जेव घालता येईल. म्हणून एवढूशा चोचीमध्ये ती चिमणी जमिनीवरचा तांदळाचा कण उचलायला लागली. थोडी पुढे गेल्यानंतर तिला तुरीचा एक कण पडलेला तिला दिसला. आनंद वाटला, म्हणजे दिसतात कोरडा भात कशाला, आता भात वरण करता येईल, नाहीतर खिचडी घालता येईल, काहीतरी करता येईल की नाही. पण छोट्याशा चोचीमध्ये ती चिमणी तुरीचा कण उचलायचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या छोट्या चोचीमध्ये दोन्ही एका वेळेला बसेना झाले. बराच वेळपर्यंत तिचा द्राविडी प्राणायाम सुरू होता. मागं कबीरदास महाराज उभे होते, त्यांनी ते चित्र पाहिलं, त्या चिमणीला आवाज दिला, ए चिमणे शहाणी हो, म्हणजे शहाणी हो, एक तर भात कर नाही तर वरण कर, खिचडी जमायची नाही. विठ्ठला विठ्ठला. एका वेळेला दोन्ही गोष्टी बसत नाहीत. कसं? प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निराने नगडे त्यासी. तुका म्हणे त्याशी दोन्हीकडे धक्का. त्याचं कोणतं चांगलं होत नाही. आवड ही नेहमी एकाची असते. म्हणून देवाच्या संबंधाने आवड अंतःकरणात आता निर्माण झाली ना. नावडे जनधन माता पिता सर्व संगी विठ्ठला तू एकला आवडसे. ज्यांच्या अंतःकरणात देवाविषयी पराकोटीची आवड आहे त्यांना भगवत भक्त असं म्हणा. मग संकटाच्या काळात महाराज कसं, एक तर त्यांना देव सोडून दुसरं कोणी नाही, ना समाजातली लोक आहेत, ना धन जवळ केलेलं आहे, ना मायबापाविषयी प्रेम आहे. आपण असे हुशार माणसं असतो, जीवनात संकट येण्याच्या अगोदर त्याची तरतूद करून ठेवलेली असते. त्याला काय म्हणतात? डिझास्टर मॅनेजमेंट फंड म्हणतात पहा त्याला. आपत्ती व्यवस्थापन निधी. आपत्ती आणखी आयुष्यात आलेली नाही तरीही ते करून ठेवावं लागतं. तरी तसं बऱ्याच माणसांनी, काही माणसं सिक्युरिटी करता जवळ केलेले असतात. मग या भगवत भक्तांच्या जीवनातली सिक्युरिटी काय? तुकोबरे सांगतात त्याची चिंता आपण करायची नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही कसाकडे पडूने दे. भगवत भक्तांच्या जीवनात जर एखादं संकट आलं तर देव त्यांच्या मागं पुढं उभं राहून त्यांचं रक्षण करतो. म्हणून लक्षण असं करा, देव ज्यांच्या मागं पुढं राहून उभं राहून त्यांचं रक्षण करतो की नाही, हे भगवत भक्ताचं लक्षण आहे. देवाला ज्यांचं रक्षण करावं वाटतं ते भगवत भक्त आहे. तुमच्या माझ्या मागं उभा राहील काय? तो अंतरंग भक्तांच्या मागं पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराय. ते देव उभा मागे पुढे उगवी थोडे संकट. भगवत भक्तांचं परित्राण करणं हे देवाचं प्रिय असल्यामुळं देव ज्यांचं रक्षण करतो त्यांना भगवत भक्त असं म्हणा. आणि सरते शेवटी तुकोबारे सांगतात, नरकाला जाण्याची प्रसंगी कोणी भीती जरी घातली तरी ज्यांच्या जीवनातली सत्यनिष्ठा संपत नाही